गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील 4 तासामध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी आपण फील्ड प्रोजेक्ट करण्यासाठी एक मुलाखत अनुसूची तयार केलेली होती आणि फील्ड प्रोजेक्ट करत असताना, प्रत्यक्ष सर्वेक्षण करत असताना ही मुलाखत अनुसूची कशा पद्धतीने फिलअप करावयाची, या मुलाखत अनुसूचीमध्ये मुलाखत घेत असताना माहिती कशी अचूक पद्धतीनं भरावयाची या संदर्भात त्या अनुसूचीतील प्रश्ननिहाय उत्तरे कसे फिलअप करावयाची याबाबत आपण सविस्तर माहिती पाहिली. आता आपण आजच्या या तासामध्ये गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप, कारणे आणि रोजगारीच्या संधीचा अभ्यास करण्यासाठी एक मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे. ही प्रायमरी डाटा कलेक्ट करण्यासाठी ही मुलाखत अनुसूची तयार करण्यात आलेली आहे. या मुलाखत अनुसूचीमध्ये एकूण 21 प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला संशोधक विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव असा पहिला रो दिलेला आहे. त्या पहिल्या रोमध्ये संशोधक विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव म्हणजे तुमचं स्वतःचं संपूर्ण नाव त्या रोमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. सुरुवातीला तुमचं नाव लिहायचं, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आणि त्यानंतर तुमचं सरनेम म्हणजे आडनाव लिहायचं. अशा पद्धतीनं संशोधक विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर या संशोधन प्रकल्पासाठी, या फील्ड प्रोजेक्टसाठी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून जे शिक्षक आहेत, मार्गदर्शक म्हणून जे आहेत, त्या दुसऱ्या रोमध्ये मार्गदर्शकाच्या पुढं त्या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शकाचं नाव आलेलं आहे, त्यांचं पद आलेलं आहे आणि आपल्या विभागाचं नाव आलेलं आहे आणि महाविद्यालयाचं नाव आलेलं आहे. ओके, म्हणजे संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक या दोघांचीही नावं त्या ठिकाणी आलेली आहेत. आता पहिला प्रश्न आहे या प्रश्नावलीमधला, या अनुसूचीमधला, बेरोजगार व्यक्तीचे संपूर्ण नाव म्हणजे तुम्ही ज्या गावातील बेरोजगाराचं अध्ययन करीत आहात, गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप अभ्यासत आहात, ती बेरोजगारी का आहे त्याचे कारणं अभ्यासत आहात आणि रोजगाराच्या संधीचा अभ्यास करीत आहात, त्यामध्ये ज्या बेरोजगाराची तुम्ही मुलाखत घेत आहात, ज्या बेरोजगार व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेऊन या अनुसूचीमध्ये माहिती भरत आहात, त्या बेरोजगार व्यक्तीचे संपूर्ण नाव म्हणजे ज्याची तुम्ही मुलाखत घेत आहात त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव, सुरुवातीला त्याचं फर्स्ट नेम, नंतर त्याच्या वडिलाचं नाव आणि त्यानंतर त्या बेरोजगार व्यक्तीचं आडनाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला मोकळी जागा दिलेली आहे, त्या रोमध्ये रिकामी जागा दिलेली आहे. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं? बेरोजगार व्यक्तीचे संपूर्ण नाव, त्यापुढे त्या व्यक्तीचं, ज्याची मुलाखत घेत आहात त्या व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव स्वच्छ अक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वय. रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढं दिलेलं आहे वर्ष, म्हणजे वय विचारित असताना त्या व्यक्तीचं वय किती आहे.
21 वर्ष, 25 वर्ष, 26 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 32 वर्ष, जे काही त्या व्यक्तीचं, त्या बेरोजगार व्यक्तीचं वय असेल, त्या वयाचा आकडा तुम्हाला त्या ठिकाणी वयाच्या पुढे लिहायचा आहे. समजा त्या व्यक्तीनं सांगितलं की माझं वय 26 आहे, 26 वर्ष आहे. फक्त तुम्हाला वय या शब्दाच्या पुढं 26 हा आकडा लिहायचा आहे. पुढं वर्ष हा शब्द दिलेलाच आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये त्या व्यक्तीच्या वयाचा अंक, वयाचा आकडा तुम्हाला त्या ठिकाणी त्या बेरोजगार व्यक्तीला विचारून लिहायचा आहे. आणि 3 नंबरला आहे मोबाईल नंबर. आपल्याला काही काम पडलं, या प्रश्नावली अनुसूचीतील माहिती जर समजा आपल्याला संदिग्ध वाटली नंतर, तर त्या व्यक्तीला आपल्याला फोन करून ती माहिती पुन्हा एकदा विचारता येऊ शकते. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या प्रश्नामध्ये मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. तर त्या बेरोजगार व्यक्तीकडे जर मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहून घेणार आहोत. आता चौथा प्रश्न आहे गाव. गाव किंवा शहर. तो व्यक्ती गावात राहत असेल तर गावाचं नाव येईल. तो व्यक्ती शहरात राहत असेल तर त्या शहराचं नाव येईल. उदाहरणार्थ तो व्यक्ती समजा कडेगाव या गावात राहतो तर कडेगाव असं गाव. तो समजा सागरवाडीत राहतो तर सागरवाडी ही नाव येईल. आणि हे गाव किंवा शहर कोणत्या तालुक्यात येते, तर पुढं दिलेलं आहे तालुका. तालुक्याच्या पुढं पुन्हा रिकामी जागा दिलेली आहे. समजा हे गाव बदनापूर तालुक्यात येते तर तुम्हाला लिहावं लागेल तालुक्याच्या पुढं बदनापूर. त्यापुढं पुन्हा जिल्हा दिलेला आहे तर जिल्हा, त्याच्या पुढं पुन्हा रिकामी जागा दिलेली आहे तर जिल्हा. मग समजा ते गाव बदनापूर तालुक्यातील आहे, त्यानंतर तालुका बदनापूर येईल आणि पुढं जिल्हा जालना येईल. ज्या जिल्ह्यातलं ते गाव असेल ते जिल्ह्याचं नाव, त्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी येईल. हे झाले आता 4 प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं भरावीची. 5वा प्रश्न आहे कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. कोणाच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या? ज्या बेरोजगार व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेत आहात त्या बेरोजगार व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. मग त्या बेरोजगार व्यक्तीच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्याची सदस्य संख्या घ्यायची. मग त्यामध्ये त्या कुटुंबातील सदस्य संख्या 3 येऊ शकते, 2 येऊ शकते, 4 येऊ शकते, 5 येऊ शकते, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 काहीही येऊ शकते. जर कुटुंब विभक्त असेल तर कुटुंबातील सदस्य संख्या कमी येईल आणि कुटुंब जर संयुक्त असेल तर कुटुंबातील संख्या ही जास्त येईल. म्हणून या ठिकाणी आपण त्या बेरोजगार व्यक्तीच्या कुटुंबाचा प्रकार आपल्याला लक्षात यावा. त्या कुटुंबामध्ये किती लोकसंख्या आहे, म्हणजे किती सदस्य संख्या आहे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण 5 नंबरचा प्रश्न अनुसूचीमध्ये घेतलेला आहे. तो म्हणजे कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. त्यापुढे तुम्हाला त्याने जर सांगितलं की कुटुंबामध्ये एकूण 5 सदस्य संख्या आहे तर तुम्हाला फक्त 5 हा आकडा पुढे लिहायचा. त्याने सांगितलं की कुटुंबामध्ये एकूण 6 सदस्य संख्या आहे तर तुम्हाला 6 हा आकडा लिहायचा. त्यांनी सांगितलं की कुटुंबामध्ये एकूण 10 सदस्य संख्या आहे तर 10 हा आकडा तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचा आहे. 5व्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्हाला 10 हा आकडा लिहायचा आहे. जर समजा त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबामध्ये एकूण सदस्य संख्या लहान मोठी धरून 12 आहे तर तुम्हाला कुटुंबातील एकूण सदस्य संख्या या प्रश्नाचं उत्तर 12 असं लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. 6 तुमचे सर्वोच्च शिक्षण काय आहे?
तुम्ही त्या बेरोजगार व्यक्तीला हा 6 नंबरचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सर्वोच्च शिक्षण काय आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जास्तीत जास्त किती शिक्षण घेतलेलं आहे. शेवटचं जे शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही किंवा उच्च पातळीवरचं जे शिक्षण घेतलेलं आहे तर ते तुमचं किती आहे. उदाहरणार्थ 10वी किंवा दुसरा पर्याय दिला आपण 12वी किंवा तिसरा पर्याय आहे पदवी किंवा चौथा पर्याय आहे पदव्युत्तर. तर तुमचे सर्वोच्च शिक्षण काय आहे. जर तो व्यक्ती जास्तीत जास्त 10वी शिकलेला असेल तर तुम्हाला 10वीला राईट करायचं. 10वीवर अशी राईटची टिक मार करायची. जर तो 12वी शिकलेला असेल, 12वी आहे म्हणजे 10वी आहेच, मग 12वी असेल तर सर्वोच्च शिक्षण हे 12वी झालं. मग त्या ठिकाणी तुम्हाला 12वीला राईट करायचं आहे. तुमचं सर्वोच्च शिक्षण म्हणजे त्या व्यक्तीचं सर्वोच्च शिक्षण पदवी असेल, तो ग्रॅज्युएट असेल, एखाद्या शाखेमधला तो ग्रॅज्युएट असेल तर त्याला पदवीला राईट करावं लागेल तुम्हाला. आणि जर त्यानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असेल, पदव्युत्तर, तर त्याचं सर्वोच्च शिक्षण हे पदव्युत्तर आहे. त्यामुळे पदव्युत्तरला तुम्हाला राईट करावं लागेल. म्हणजे या 6 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुमचे सर्वोच्च शिक्षण काय आहे. मग त्यामध्ये त्यांनी 4 पर्याय आपण दिलेले आहेत. 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर. तर त्याने जे उत्तर दिलेलं आहे तो जर म्हणला की मी पदवी आहे तर पदवीला राईट करा. तो जर म्हणला की मी पदव्युत्तर आहे तर पदव्युत्तरला राईट करा. तो जर म्हणला की मी 10वी पास आहे तर 10वीला राईट करा. अशा पद्धतीनं जे उत्तर बेरोजगार व्यक्तीने तुम्हाला या प्रश्नाचं दिलेलं आहे त्या उत्तराला त्या ठिकाणी तुम्हाला फक्त राईट अशी टिकमार करायची आहे. अशा पद्धतीनं 6 प्रश्नांची या गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप, कारणे आणि रोजगाराच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी या अनुसूचीमधील 6 प्रश्नांची उत्तरे, पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीनं भरावयाची, फिलअप करावयाची याबद्दल आपण माहिती समजून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.